महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतिस्थळावर अभिवादन। आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया तालुका सुधागडच्या वतीने तो मोर्चा या ठिकाणी आयोजित केलेला आहे। त्या मोर्चाला उपस्थित सर्व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे कार्यकर्ते, पदाधिकारी आणि सुधागड तालुका बहुजन पंचायत रजिस्टर नंबर 2756चे सर्व पदाधिकारी, या सर्वांचे मी या ठिकाणी अभिनंदन आणि आभार व्यक्त करतो, कारण की तुम्ही आज या ठिकाणी उपस्थित राहिलात। खऱ्या अर्थाने हा जो आरक्षणाचा उपवर्गीकरणाचा जो विषय आहे, हा विषय मुळात या ठिकाणी यायला नव्हता पाहिजे, जो या शासनाने या ठिकाणी आणलेला आहे। मुळातच ही RSSची एक चाल आहे की ज्यांनी जातीमध्ये दोन भावांच्या मध्ये वाद लावण्याचा प्रयत्न केला आहे। मातंग आणि महार असतील, ढोर असतील, कुणबी कोणी असतील, जे मागासवर्गीय आहेत ते सर्वत्र SC मध्ये, जे शेड्यूल कास्टमध्ये येतात, मागासवर्गीयांमध्ये येतात, ते एकाच कुटुंबातील लोक आहेत। त्यांच्यामध्ये वाद लावण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे। जसा OBC मध्ये OBC फोडायचं काम केलेलं आहे, तसं SC मध्ये आता SC फोडण्याचं काम केलं जातं आहे। जे 13% 13.5% आरक्षण आपल्याला मिळतं, ते आरक्षण तोडण्याचं काम या ठिकाणी केलं जातं आहे। जे सुकुमार कांबळे हे चळवळीत काम करत असताना, ज्या वेळेला ते भाषण करत असताना महार मातंग महान समाजाची ताकद काय हे सांगतात। ते सांगतात की आमच्या लोकांची ताकद तुम्हाला जर बघायची असेल तर येऊन बघा, आमची लोक कशा पद्धतीने काम करतात। आणि तोच मातंग समाजाचे सुकुमार कांबळे हे सांगत असताना, त्यांच्या लोकांना ज्या वेळेला सांगत असताना, त्यावेळेला ते काय बोलायचे, तर ते बोलायचे, अरे मांगानो सुधरा रे सुधरा, अरे मांगानो सुधरा। ती महाराजची पोरं बघा कशी वकील झाली, कशी डॉक्टर झाली, कशी इंजिनियर झाली। अरे महाराजांची पोरं कशी डॉक्टर इंजिनियर झाली, तर महाराजांनी बाबासाहेबांनी दिलेला शिक्षण घेतलं, अभ्यास केला आणि महाराजांची पोरं पुढे गेली, ते बौद्ध झाले। आणि तुम्ही, अरे मांगानो, तुम्ही तुमच्या घरात ठेवलेले देवारे उचला, नदीत टाका आणि पुढे जा। हा सुकुमार कांबळेंनी त्यांना दिलेला मंत्र आहे, बाबासाहेबांनी दिलेला मंत्र आहे। तो मंत्र त्यांनी स्वीकारला नाही आणि म्हणून ते मागे राहिले। पण तरी देखील ते आमचे छोटे भाऊ आहेत, आम्ही त्यांना खांद्याला खांदा लावून या ठिकाणी पुढे घेतो। त्यांनी देखील बाबासाहेबांचा मार्ग स्वीकारावा, त्यांनी देखील अभ्यास करावा, त्यांनी देखील मोठं व्हावं। SC प्रवर्गातील मिळणारं आरक्षण हे त्यांना देखील तितकंच समान आहे, हे सर्वांना समान आहे। SC मध्ये मिळणारं फक्त तुमच्या शैक्षणिक बाबींवरती ते अवलंबून आहे। एवढंच मी या ठिकाणी सांगू इच्छितो। आणि पुढे आपले पोलीस स्टेशनला देखील जायचं आहे, त्याच्यामुळे मी माझं जास्त वेळ न लांबवता या ठिकाणी थांबवत आहे। तुम्हाला सांगतो, मी थांबवत असताना तर पूर्वी पुन्हा एकदा आठवण करून देतो की मातंग महार हे सर्वत्र एकत्रच आहेत, एकाच आईची लेकरं आहेत। आणि ज्या वेळेला आंदोलनं झाली, ज्या वेळेला मोर्चा झाल्या, ज्या वेळेला ह्यांना घरातून बाहेर काढून मारलं गेलं, ज्या वेळेला ह्यांना मंदिरात मारलं गेलं, त्या वेळेला फक्त बौद्ध समुदाय या ठिकाणी रस्त्यावर उतरला, ढाल म्हणून त्यांच्या पाठीशी उभं राहिलं, हे त्यांनी विसरू नये। आणि उपवर्गीकरणाचा विषय या ठिकाणी संपवावा आणि 13% 13.5% तुम्ही शिक्षण घ्या आणि मोठे व्हा, असं या ठिकाणी मी सांगतो आणि थांबतो। जय भीम, जय शिवराय।